नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमार्फत 1,500 रुपये मानधन दिले जाते। आता दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये मानधन दिले जाणार आहे। तर मग मित्रांनो, त्या संदर्भात काही कागदपत्रांची मागणी केली जात आहे। तर काही ठिकाणी 37 कॉलमची माहिती मागितली जात आहे। तर मग काय आहे ती माहिती, कशा पद्धतीने ती माहिती द्यायची आहे आणि ही माहिती देता देता सर्व निराधार बांधव हे बेजार झालेले आहेत। तर त्या संदर्भात महत्त्वाची बातमी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा हे कागदपत्र द्यावे लागू शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, पालघर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी झाले बेजार। शासनाकडून पारदर्शक कारभार आणि गतिशीलता दाखवण्याच्या अट्टाहासापायी अनेक योजनांचे तांत्रिकीकरण करण्याचा प्रयत्न असतो। मात्र आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध योजनेपासून पालघर जिल्ह्यातील लाखो लाभार्थी वंचित राहिलेले दिसून येत आहेत। आजवर या योजनेच्या लाभार्थ्यांना तहसील कार्यालयामार्फत आपल्या बँक खात्यात रक्कम दिली जात होती। मात्र आता नोव्हेंबर-डिसेंबर 2024 पासून डीबीटी पद्धतीने हे पगार जाणार असल्याने यासाठी या संबंधी पोर्टलला नव्याने माहिती भरायची असल्याने लाभार्थ्यांकडून तब्बल 37 कॉलममध्ये माहिती मागवली जात आहे। यामुळे ही कागदपत्रे जमवताना विधवा, वयस्कर अशा महिलांची अतिशय तारांबळ उडत आहे। तर ही कागदे जमवता आजवर अनेकदा कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे। यामुळे आधीच निराधार असलेल्या महिला व पुरुष लाभार्थ्यांना या कागदपत्रांसाठी अधिकचा आर्थिक भार आणि मानसिक शारीरिक त्रास सुद्धा सहन करावा लागत असल्याने निराधार योजनेचे लाभार्थी बेजार झाल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, विधवा महिलांसाठीच्या योजना, अपंगांसाठीच्या योजना अशा सर्व योजनांचा यामध्ये समावेश होतो। या संदर्भात लाभार्थ्यांनी जेव्हापासून लाभ घेत आहेत तेव्हापासून म्हणजे अंदाजे 20 ते 25 वर्षापासून आपली कागदपत्रे जमा करून हा लाभ आतापर्यंत ते घेत आलेले आहेत। मात्र शासनाने हा लाभ थेट खात्यात टाकण्यासाठी डीबीटी करण्यासाठी अंमलबजावणी सुरू केली आहे। यासाठी लाभार्थ्यांना पुन्हा नव्याने हयात दाखला, पासबुक झेरॉक्स, मयत प्रमाणपत्र, अपंग सर्टिफिकेट अशा तब्बल 37 निकषांची म्हणजेच कागदपत्रांची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान तयार झाले आहे। अशा वेळी नोव्हेंबरपासून आतापर्यंत यातील अनेक लाभार्थ्यांनी हे निकष पूर्ण केले आहेत। मात्र अतिशय गुंतागुंतीचे कागदपत्र कार्यालयात आणणे, पोच करणे यासाठी मोठा अवधी जात आहे। मात्र शासनाकडून याबाबत कोणताही मानवतावादी विचार न करता नोव्हेंबरपासूनच ही कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्याचे बंद केल्याचे सुद्धा दिसून येत आहे। यामुळे गरीब, गरजवंत, अपंग, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला अशा नुसत्या मोखाडा तालुक्याचा आकडा पाहता हा 2,000च्या आसपास आहे। मात्र किती लाभार्थी शिल्लक आहेत याचा निश्चित आकडा नसल्याने जिल्ह्यात लाखो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी हे या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे। यामुळे आज घडीला प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात अशा ज्येष्ठ महिला गर्दी करताना दिसून येत आहे। प्रत्येक तालुक्यात दररोज 100 ते 200 महिला तालुका मुख्यालयात येतात। अशा वेळी 37 कॉलममध्ये भराव्याच्या माहितीतील एक जरी कागद शिल्लक राहिला तरी या महिलांना दुसऱ्या दिवशी पुन्हा कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कार्यालयात यावं लागते। मित्रांनो, ही जी बातमी आहे ती पालघर जिल्ह्यातील आहे। पुढारी वर्तमानपत्र यांची बघा 17 सप्टेंबर 2025 रोजीची ही बातमी आहे। त्यामुळे मित्रांनो, आता या जिल्ह्यात कागदपत्रे मागवणे सुरू केलेले आहेत। म्हणजे आता दुसऱ्या जिल्ह्यात पण ही कागदपत्रे मागवल्या जाऊ शकतात। त्यामुळे जे काही गरजेचे कागदपत्र असतील ते तुम्ही तुमच्याजवळ जमवून ठेवा। म्हणजे तुम्हाला जर माहिती मागितली तरच तुम्ही त्या ठिकाणी जायचं आहे, अन्यथा जाऊ नका। तुम्हाला पैसे मिळत असल्यावर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आणि जे थकीत अनुदान आहे ते सर्वांसोबत एकत्र मिळणार आहे। आणि तुमचे किती महिन्याची बाकी आहे त्यासाठी एक अर्ज करून द्या की आमचे या महिन्यापासून पैसे थकीत आहे, तुम्हाला तुमचे थकीत अनुदान सुद्धा थोड्या दिवसात मिळून जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।